काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे दुधाच्या साईडला? आज तालुक्यातील आंबेगाव जुन्नरखेड शिरूर परिसरामधील तमाम शेतकरी बांधव आणि सर्वपक्षीय लोक, एक पक्ष जर सोडला सर्व याच्या समावेश झाले होते. आणि यांचं म्हणणं एक आहे की या परिसराची जी बदनामी झाली की दूध भेसळ करणारे हे जे तालुके आहेत हे शेतकरी करत नाहीत, असेल एखादा अर्धा, परंतु याच्या मागचे जे सूत्रधार आहेत हे मुख्य हे दूध संकलन करणारे आणि ह्या दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगातले लोक याच्या समावेश आहेत. ते गजाआड झाले पाहिजेत आणि ही भेसळ थांबली पाहिजे. आणि पूर्वीसारखी ओळख या परिसराला आंबेगाव जुन्नरखेड शिरूरला शेतीप्रधान जे तालुके आहेत, चांगलं निर्भीड दूध निर्माण करणारे अशी ओळख निर्माण करून केली गेली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे. आणि ह्या भेसळखोरांच्या पाठीमागे ज्यांना राजकीय त्यांना जे पाठबळ आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. एकूणच जर पाहिलं तर आता भेसळीचा आंबेगाव हे खरं तर मंचर वारंवार नाव केलं जातं. शेतकऱ्यांचा नक्की तुमचा रोख कोणाकडे? आमचं प्रामुख्याने आता हा जो रोष आहे की प्रथम दर्शनी की जे आरोपी सापडलेले आहेत, ज्यांना या तालुक्यातील लोकांनी जिल्हा दूध संघावरती संचालक म्हणून जी सहकारी संस्था आहे तिथं निवडून पाठवलं की ज्याच्यावर कंट्रोल राज्य सरकारचा आहे. आज त्यावर प्रतिनिधित्व करत असताना त्यांचा स्वतःचा देखील खाजगी प्रकल्प मथुरा ही डेअरी विष्णू हिंगेंची आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, तरी त्यांचे नेते त्यांना पाठबळ देतात. त्यांचा सक्का पुतण्या याच्यामध्ये तो गजाआड झालेला आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा धंद्यातला त्यांचा पार्टनर सुशांतचा आणि विष्णू हिंगेंचा खास मित्र की जो अवसरी दूध शेतकरी केंद्रावर विष्णू हिंगेन समवेत असतो, तो संदीप लोढा देखील गजाआड झालेला आहे. म्हणून की याच्या पाठीमागचे सूत्रधार हे आहेत. आणि हा माल जिथं वाटलेला आहे हे पोलीस तपासामध्ये चार्जशीटमध्ये येईल त्या कोणत्या कोणत्या संस्थांनी हे दूध घेतलेलं आहे. मग यांच्या पाठीमागं या तालुक्याचे आमदार वळसे पाटील असताना ते यांना का संरक्षण देतात, हा आमचा त्यांच्यावरती रोष आहे की तुम्ही यांच्यावरती कारवाई का करा. एकूणच तुमच्या भाषणामध्ये तुम्ही सांगितलं की 13 जणांवरती आता कारवाई झालेली आहे, एकूण 26 जण आहे. तर ते 13 जण फरार आहेत की त्यांना कुठून पाठीशी घालतात? आता नेमकं माहीत नाही की पोलिसांना आम्ही विचारलं, ते म्हटले ती लोक फरार आहेत, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना चौकशी करतात, ते बोलावत आहेत, त्यांचा तपास चालू आहे. लवकरात लवकर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना अटक त्या ठिकाणी करू. परंतु त्यांचे जे नातेवाईक आहेत, बगलबच्चे आहेत, ते त्यांच्या समर्थनार्थ मीडियावरती देखील पोस्ट टाकतायत. जे पोस्ट टाकतायत त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करतात ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. गेले 25 वर्ष झाले की या भागामध्ये भेसळीचा जो कारनामा आहे तो उघडकीस आलेला आहे. एकूणच जर पाहिलं तर दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांची विश्वासार्हता कुठेतरी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते. तुम्ही त्यासाठी काय आंदोलन करताय आणि त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काय प्रयत्न? आता याच्यासाठी ज्यावेळी मी मागाशी भाषणामध्ये बोललो की ऑगस्ट 2024मध्ये टेट्रापॅक दुधामध्ये सापडलेल्या गोवर्धनच्या आळ्या, त्यानंतर सेंट्रल किचनमध्ये सोयाबीनच्या भाजी सापडलेल्या आळ्या, आणि या संदर्भामध्ये FDA लोकांकडं त्यांनी येऊन हे नमुने तपासायला नेले. परंतु हे प्रकरण तसंच्या तसं त्यावेळी दाबलं गेलं, कारण याच्यामध्ये निरपक्षपणे काम करणारे अधिकारी नव्हते असं आमचं म्हणणं आहे. मुंडे साहेब आले म्हणून त्या खात्याला कुठंतरी न्याय मिळतोय, ही आमची सर्वांची भावना त्याच्या पाठीमागं निश्चित आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.